तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटिशांच्या काळात भारतातलं सर्वात मोठं बुक स्टोअर हे मुंबईत होतं आणि ते सुद्धा एका मराठी माणसाचं. 1924 मध्ये सुरू केलेलं पॉप्युलर बुक डेपो लॅमिंग्टन रोडवर इतकं फेमस झालं की आजूबाजूच्या सगळ्या दुकानांनी त्यांचं नाव पॉप्युलर ठेवायला सुरुवात केली. 1952 साली रामदास भटकळ यांनी मराठी पॉप्युलर पब्लिकेशन ह्याची स्थापना केली. तेव्हा मराठीत नव्या साहित्याचा शोध घेणं खूप महत्त्वाचं होतं. गंगाधर गाडगीळ, जी.ए. कुलकर्णी याचसोबत कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा अनेक साहित्यिकांची पुस्तके ह्यांनी प्रसिद्ध केली. रामदास भटकळ यांना नाटकांची खूप हौस होती. ते 3 वर्ष टाइम्स ऑफ इंडियामध्ये थिएटर क्रिटिक म्हणून सुद्धा काम करत होते. एक दिवशी ते विजय तेंडुलकरांच्या नाटकाच्या वाचनाला गेले होते. तिथे त्यांना असं जाणवलं की हे साहित्य आपण रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे. शेवटी ही जबाबदारी स्वतःवर घेऊन त्यांनी पहिले ऑडिओ कॅसेट्स आणि मग पुस्तके प्रकाशित केली. इंग्रजी पुस्तकांमध्ये पॉप्युलरने कुकिंग या विषयावरती 200हून अधिक पुस्तके छापली आहेत. इन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका, चंदामामा, नॅशनल जिओग्राफिक यांच्या सहकार्याने त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. रामदास भटकळांच्या पॉप्युलर प्रकाशनाने भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मराठी साहित्यासाठी एक महत्त्वाचं योगदान दिलं आहे. अशा या मराठी माणसाला विषय खोलचा सलाम. अशाच अजून इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी विषय खोलला फॉलो करा.